पाण्याला जाते पाणी घेऊन येते। नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे। ओम साईराम याच नावाचा जप करत करत उरणपासून शिर्डीपर्यंतचा प्रवास आज सुरू करत आहेत काही साई भक्त, काही पदयात्री। आज आपण आलो आहोत उरण केगाव मधील द्वारकामयी पदयात्रा मंडळ यांची पदयात्रा शूट करण्यासाठी। आणि ही पदयात्रा तब्बल 9 दिवस चालत असते आणि या पदयात्रेमध्ये बरेचसे असे लोक आहेत जे गेले 21 वर्ष या पदयात्रेमध्ये चालत आहेत। 21 वर्ष उरण ते शिर्डीपर्यंतचा प्रवास हा करत आहेत। त्यांचा अनुभव जाणून घेऊया, या मंडळाबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। खूप व्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे। सो व्लॉगमध्ये कनेक्टेड राहा। सो चला, विदाउट एनी वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द व्लॉग, लेट्स स्टार्ट द वीडियो। नेत्रोर जलेन स्पर्शः, सब चढ़ा इनके ऊपर नहीं। दूध बाद में दही, बाद में ये घी। ओम भूर्भुवस्वः श्री सच्चिदानंद स्वरूप श्री साईनाथ देवताभ्यो नमो नमः। उषा विश्ववेदा स्वस्ति नस्ताक्षो आरिष्टनेमिः स्वस्ति नोर बृहस्पतिर्दधातु। ओम नाभ्यासिदन्तरिक्षं शेषणोद्यो समावर्तताम पद्भ्यां भूमि दिशश्। ओम गन्धद्वारान्दरादर्शां नित्यपुष्टाङ्करेषणीं ईश्वरे सर्वभूतानां तामिहो।
नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते लेवणा काणारे तुझ्यासाठी लेवणा हे कृष्णा रे तुझ्यासाठी लेवणा मुलीच नव्हतं माझ्या मना मुलीच नव्हतं तुझ्यासाठी लेवणा रे काना रे तुझ्या रे काना तुझ्यासाठी सोडिले पंढरपूर साई बाबा साई बाबा शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा याओ अवघे जण करू बाबांची वंदना साईंची वंदना तर मित्रांनो, आता आपल्यासोबत काही असे साई भक्त आहेत जे गेली 22 वर्ष या पदयात्रेमध्ये आहेत. तर भूपेन दादा आपल्यासोबत आहे. दादा, मला काही प्रश्न विचारायचे, जसं की आपल्या मंडळाची सुरुवात कुठून झाली, कशी झाली, त्याबद्दलची माहिती सांग. ओम साईराम. ओम साईराम. आपल्या मंडळाची सुरुवात 2004 मध्ये झाली. ओके. आता या मंडळाला 22 वर्ष झाली. हा, पदयात्रा 22 वर्ष चालतो आता शेवटीपर्यंत. मंडळाची सुरुवातीला मला असं समजलंय की खूप कमी पैशातून सुरुवात झाली मंडळाची. हो, तो एक किस्सा आहे. म्हणजे आपण जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात केली त्या टायमाला 101 रुपयांनी फॉर्म भरला. बरोबर. 101 रुपयांनी भरलं फॉर्म. पण सर्व व्यवस्थित झाली.
हा. म्हणजे आपल्याला डोनेशन वगैरे आले व्यवस्थित, हा. कुठल्या गोष्टीची कमी नाही पडली आपल्याला. बरोबर. त्यानंतर आम्ही त्यामधनं पण 100 त्यांना प्रत्येकाला दिले रिटर्न. बरोबर. 1 रुपयामध्ये शिर्डी अरे वा, आपला प्रस्थान झालं इकडनं. वा. आता मंडळाला 22 वर्ष पूर्ण झालेली किंवा 22व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. या 22 वर्षामध्ये खूप सारे साई भक्त आपल्या सोबत जोडले गेले. हो. त्यांच्या सोबतचे खूप सारे अनुभव तुझ्या सोबत असतील. बरोबर. त्या अनुभवामधील एक अनुभव असा जो कायम लक्षात राहिला. कायम लक्षात राहणार का, मी माझाच सांगतो अनुभव. बरं. मी जवळजवळ एक 6 वर्ष कंटिन्यू चाललो. हा. 6 वर्षामध्ये माझा असा अनुभव होता की मी 6व्या वर्षी माझ्या विदाऊट चप्पल, मोबाईल नाही, कुठलाच घरामध्ये कोणाशी कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही. बरोबर. फक्त साईमय होत, इकडनं भजन, साईबाबांचे काही घोष हे करत करत मी इकडनं निघालो. हा. नाही कुठल्या हॉटेल्समध्ये नाही गेलो, नाही कुठल्या चेअरमध्ये बसलो. बरोबर. असा तो माझा 1 वर्षाचा अनुभव होता. त्या नंतर मी आल्यानंतर मी गव्हर्नमेंट जॉबला लागलो. अरे वा. असं नाही बोलत की एक 6 वर्षानंतर लागलो म्हणून, पण बाबांचा एक हे शब्द आहेत, श्रद्धा आणि सबुरी. बरोबर. ठीक आहे, विश्वास ठेवा हा. आणि धैर्य ठेवा, तुम्हाला भेटणार. बरोबर. असं नाही की तुम्ही आज गेले तुम्हाला उद्या भेटेल, असं काही नाही. बरोबर. ते भेटलं बरोबर. आपल्यासोबत बरेचसे नवीन साठी किंवा आपल्या या हो आहेत पदयात्रेसाठी आपल्यासोबत, खूप नवीन पदयात्रेसाठी आहेत, नवीन आहेत, त्यांच्यासाठी छोटे आहेत, हा. मोठे आहेत. त्यांच्यासाठी विशेष असं काही सोय किंवा सुविधा असं काय आहे का? आहे नक्कीच. आपण जेव्हा निघतो इकडनं त्या टायमाला आपल्या सोबत गाड्या असतात. बरोबर. गाड्यामध्ये काही रिक्षा असतात छोट्या. हा. मग जर त्यांना काही प्रॉब्लेम झाला, हा. नवीनच आहेत समजा, त्याला बरोबर. प्रॉब्लेम झाला, पायाला फोड आले किंवा थकलेत, बरोबर. तर त्यांना आम्ही रिक्षात बसतो. पण ते बसवायच्या आधी त्यांना आम्ही चालवायचा प्रयत्न करतो, बरोबर. जेणेकरून ते 8 दिवस चालले पाहिजे. बरोबर. हा आमचा प्रयत्न असतो. मग त्यासाठी आम्ही त्यांना भजनामध्ये गुंग करतो किंवा बोलण्यामध्ये गुंग करतो किंवा साईबाबांच्या काही कशा गोष्टी कथा आहेत त्या सांगून त्यांना आम्ही बरोबर. बिझी करून त्यांना चालवतो. किंवा हा बाबा या टर्न वरती आहे, आलोच 2 मिनिटात पोहोचतोय, बरोबर. असं करत करत आम्ही त्यांना त्या स्पॉटवर नेतो. आपल्यासोबत बॅकअप साठी कुठकुठले वाहन आणि काय बॅकअप साठी म्हणजे आपल्या सोबत 2 मोठ्या गाड्या असतात, ट्रक असतात. त्यामध्ये एक बॅगांसाठी असतो आणि एक हा. जेवणाचं सामान ठेवण्यासाठी. हा. बाकी एक पाण्याचा असतो. पाण्याचं असतं, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी रस्त्यामध्ये कोणालाही घेता येतो आपल्याला पाणी. बरोबर. आता थांबून कोणाला द्यायची गरज नाही, तो गाडी थांबणार तिथे स्पॉटवर आणि पाणी भेटणार. बाकी रिक्षा आहेत, त्याच्याने सगळ्या गोष्टी होतात आपल्या. आता आपल्या बाजूने जो झेंडा गेला तो दुसऱ्या नंबरचा झेंडा होता. 2 नंबरचा झेंडा. बरोबर. त्या झेंड्याचं महत्व सांग ना. आता झेंड्याचे महत्व म्हणजे पहिला झेंडा हा पालखीला चालवतो, म्हणजे पालखीला एक मार्गदर्शन दाखवतो. बरोबर. आपल्याला मार्गदर्शन दाखवणारे साईबाबा आहेत. बरोबर. पण आपल्या सोबत जे 3 झेंड्याचे निशाणे आहेत. बरोबर. पहिल्या झेंड्याचं तो काम आहे. आता जो झेंडा गेला त्याचं काम आहे की मधली जेवढी राहिलेले साई भक्त आहेत त्यांना सोबत घेऊन जायचं काम आहे. त्यानंतर हा आता 3रा झेंडा आहे. 3ऱ्या झेंड्याचं काम असं आहे, जर कुठे कोण झोपला असेल, थांबला थकला असेल, त्याला घेऊन जायचं काम आहे. असे 3 आपले निशाणे आहेत. आता जेव्हा आपले 9 दिवस आपण जे चालतो त्यामध्ये असा कुठला स्टेशन आहे ज्यामध्ये असं वाटतं की हा स्टेशन खूप महत्वाचा आहे, कारण हा एकदा टप्पा पार झाला की आपली अर्धी पदयात्रा पूर्ण होते. बरोबर आहे. 9 दिवसामध्ये पहिलाच दिवस असा आहे की सर्वजण थकून जातात. बरोबर. सर्वजण, कारण का आजच्या दिवसाला आपला जवळ 40 किलोमीटर पल्ला आहे. बरोबर. पल्ला 40 किलोमीटर असल्या कारणामुळे आपण जेव्हा निघतो गावातून, जिथून आपली दिंडी निघतो, तिकडनं निघाल्यानंतर आपल्याला जवळजवळ या स्पॉटवर यायला, गणपती मंदिर जवळ यायला आपल्याला 2 तास जातात. तिथे पूर्ण एनर्जी आपली लॉस होतो. बरोबर. त्यानंतर आपले किलोमीटर खूप आहेत, पण ते कापताना आपल्याला थकायला होतो. आजचा दिवसच असा आहे की आपल्याला पूर्ण थकून जातो. पण काय साईबाबांच्या याच्यामध्ये आपल्याला काय वाटत नाहीये. नक्कीच. आपले सिनियर मोस्ट आहेत जोशी, ओम साईराम, यांचे पण खूप काही किस्से आहेत. जवळजवळ यांचं मला वाटतं पहिला वर्ष असेल. माझा स्वतः अनुभव सांगतो. पहिल्या वर्षी हे मी लाशा झेंडा वाचायचो, हे थकलेलं खूप. यांनी तर मला वाटतं गिव्हअप केलेलं, म्हणजे मी येत नाही पुढे, मला नाही होणार. त्यांना आम्ही खांदे दिले आणि त्यांना पुढे चालवलं. तो दिवस चालल्यानंतर ते 9 दिवस स्वतः चालले. वा वा. काही गरज लागेल. 2007 9 दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, या व्यवस्थेबद्दल थोडं सांग. 9 दिवसाची राहण्याची व्यवस्था म्हणजे मंडळ आहे. मंडळ ते 2 महिने आधी प्रिपेअर करतो. बरोबर. मग ते जाणार 2 महिने आधी गाडीने आम्ही, आणि कुठे होल्ड करायचं आहे, कुठे नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, रात्रीचं जेवण किंवा झोपण्याची व्यवस्था, हा सगळा मंडळाचे पदाधिकारी करतात 2 महिने आधी जाऊन. त्याच्यासाठी आम्ही मंदिर बघतो स्टे साठी, किंवा एक हॉल असतो, किंवा ओपन जर असेल तर आम्ही सेट मारतो. अशी आमची व्यवस्था असतो सगळी. आता पावसाचा पण दिवस आलेले आहेत, अचानक अवेळी पाऊस पडतोय, त्यासाठी काही विशेष पावसाचा दिवस आले. बरोबर. आम्हाला एवढ्या वर्षामध्ये पाऊस कधी भेटला नाही. या वर्षी 22व्या वर्षी भेटला, आणि मला वाटते 2ऱ्या का 3ऱ्या वर्षी भेटलेला तो शिर्डीमध्ये भेटलेला. पण आता आम्हाला पहिल्या दिवशीपासून भेटतोय पाऊस. त्यासाठी आम्ही सर्व साई भक्तांना सांगितलं छत्री आणि रेनकोट तुम्ही सोबत कॅरी करा, जेणेकरून असं काय वाटल्यास आपण त्याचा उपयोग करता येईल.
आपण जेव्हा 9व्या दिवशी शिर्डीला पोहोचतो काय उत्साह असतं आणि कसं वाटतं? 9व्या दिवशी म्हणजे आपण जिथे आपण होळ करतो रात्री 8व्या दिवशी सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाला एवढा जोश असतो की प्रत्येकाच्या पायामध्ये चप्पल नसतात, काहीच नसतात, बरोबर, खडे लागतात, काय लागतात, कसलाच काही त्रास होत नाही. खूप आनंदात एक 4 किलोमीटर पल्ला आरामात कापतो. आनंदात वेगळा असतो सगळ्यांना. जे नवीन पोरं आहेत ना त्या मुलांना यायची इच्छा खूप वर्ष आधीपासून असतं, पण घरातला दबाव किंवा घरातले म्हणतात की बाबा तू अजून लहान आहे, भीती वाटते. बरोबर. त्या घरात त्याला कसं समजवता तुम्ही? तर कसं असतो त्या मुलाला यायचं आहे, तो काय करतो आईला किंवा पप्पाने घेऊन येतो, बरोबर, की मला जायचं आहे, कन्व्हिन्स करतो तो. मग आम्हाला कन्व्हिन्स करतो, आई वडिलांना कन्व्हिन्स करतो. आम्ही त्यांना ते सांगतो तुमची इच्छा असेल तर पाठवा, त्याची जिम्मेदारी आमची. बरोबर, आम्ही सगळ्या गोष्टी याच्या बरोबर आम्ही देऊ. कारण आमच्यासोबत आमचा 11 जण टीम आहे, त्यामध्ये आम्ही जवळजवळ एक 6 जण असतो. ते व्यवस्थित हँडल करतो सगळ्या गोष्टी. कितवं वर्ष तुझं? बघा समोर मित्रांनो, आपल्या समोर काय नाव तुझं? दीप. त्याचं पहिलं वर्ष आहे. मंडळाची जबाबदारी आहे की ह्याला बरोबर शिर्डी पर्यंत घेऊन जाणं, बरोबर, तिथून पुन्हा त्याला घरी आणणे, या सगळ्या जबाबदारी मंडळाची आहे. घरामध्ये कसं कन्व्हिन्स केलंस तू घरातल्यांना की बाबा कसं सांगितलंस? माझा दादा चालायचा. दादा चालायचा. मग घरात डायरेक्ट सांगितलंस की यावर्षी मी जाणार आहे की कसं काय? डायरेक्ट बोललास? मग घरातले काय बोलले? काय नाही, जा म्हणाले. असं पाहिजे मित्रांनो की जर जिथे त्यांना जाण्याची इच्छा आहे, जिथे मोठा भाऊ जाते त्या कारणास्तव त्यांच्या घरात नाही असं वाटलं ना की बाबा हा चालू शकतो की नाही. मोठा भाऊ आहे म्हणजे बरोबर चालणार. त्यामुळे कन्व्हिन्स करायची काही वेळ आली नाही. बरोबर, मोठे भावाचे पण काही अनुभव आहेत. बरोबर, त्याला सांगितल्यानंतर घरातले पण ऍग्री झाले आणि येतोय आमच्या विश्वासावर येतोच ना. तुमची ही माहिती आणि इतके वर्ष एक मंडळ टिकवून ठेवणं आणि त्यासोबत मुलांना घेऊन जाणं, ती जबाबदारी हँडल करणं खूप सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत आणि ते तुम्ही खूप छान पद्धतीने करताय. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी साई आहेतच सोबत. मी पण देवाला प्रार्थना करतो की सगळं सुरळीत नीट व्हावं आणि तुम्हाला छान साई मंदिरात दर्शन मिळावं. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि या सगळ्या गोष्टीसाठी धन्यवाद. ओम साईराम. साई बाबा की. तर मित्रांनो, आपण 3ऱ्या झेंड्यावरती आहोत आणि 3रा झेंडा गेले किती वर्ष आहे तुझ्याकडे? 3रा झेंडा माझ्याकडे 4 वर्ष झाली. काय महत्व आहे आणि म्हणजे 3ऱ्या झेंड्याचं महत्व सांग मला. 3रा झेंडा सगळ्यांना घेऊन चालायला लागतो. कोण दमलेला असलो त्याला घेऊन जायला लागते, कोण थकलेला असतो त्याला घेऊन चालायला लागते. या वर्षी पहिलं वर्ष आहे, सोबत तुझ्या आहे, काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुझी? तो चालणार. त्याचा अनुभव कसं पहिला वर्ष आहे घरात जेव्हा सांगितलंस की मला जायचंय चालायला, तेव्हा घरातल्यांचा रिस्पॉन्स काय होता? घरात तेच बोले नीट जा, नाही डायरेक्ट बोलले जा की पहिले आधी बोलले नको नको असं काय? डायरेक्ट बोले. तुमच्या घरात कोण चालतं? कोण नाही. आणि या वेळेला आधी मी मगाशी बाईट घेतली, भूपेंदा वगैरे सगळेजण सांगत होते की पहिल्या वर्ष असणारे या वेळेला खूप जण आहेत. बरोबर. तुझ्याच बरोबर अजून खूप बरेचसे मुलं आहेत, त्यांच्या सोबत राहा. सगळं काय लागलं तर हे आहेच. चला धन्यवाद तुम्ही तुमची बाईट दिल्याबद्दल. ओम साईराम. ओम साईराम. साई बाबा की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. ओम साई. जय साई. ओम साई. जय साई.